नमस्कार मंडळी. तर आज ना आम्हाला चकल्या बनवायच्या होत्या आणि चकल्या बनवण्यासाठी आम्ही काय भाजणी वगैरे केलेली नव्हती, कारण दिवाळीमधलंच राहिलेलं पीठ होतं ना तेच इथं आम्ही वापरलेलं आहे. तर आज चकल्या बनवायच्या म्हणून सगळी सकाळीच कामे लवकर आवरून घेतलेली होती. स्वयंपाक वगैरे झाला, जेवण केलं आणि मग घेतल्या आता चकल्या बनवायला. तर आत्याने ना कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये 3 मोठे चमचे तेल गरम करून टाकलेलं. तीळ, जिरे, ओवा, हिंग पावडर, हळद, चकली मसाला असं टाकून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ना मग इथं चूल पेटवत आहेत आत्या आणि मी इथं थोडंसं मळून घेत आहे चकली बनवण्यासाठी. तर वारं पण सुटलेलं होतं ना, म्हणून आत्याने असे क्रेट लावून घेतले, म्हणजे वारं थोडंसं कमी लागत होतं चुलीला, कारण वारं जास्त लागलं की मग धूर होतो आणि मग काहीच दिसत नाही पुढचं. तर इथं आत्याने चूल पेटवून घेतलेली आहे आणि आता ते कढई पण धुवून घेतलेली ना, तर ते तापण्यासाठी कढई ठेवलेली आहे आणि मी इथं चकल्या पाडून घेत आहे. तर शार्वीला पण तुम्ही मागं बघू शकता कसं क्रेटमध्ये ठेवलेलं आहे, कारण तिला जर जवळ घेऊन बसलं ना तर ती सगळं सांडून देते. त्याच्यामुळं ना तिला ना असं क्रेटमध्ये ठेवलं आणि एक पापड तळून तिला दिला होता, तर ती त्यालाच खेळत बसलेली होती तिथं. तर आत्याने इथं तेल गरम करण्यासाठी टाकलेलं होतं आणि मी थोडंसं पीठ मळून घेत होते आणखी. तर या ठिकाणी ना आत्या असं म्हणत होते की तू जेव्हा पण व्हिडिओ बनवतेस ना तेव्हा मी साडी नेसलेली असते आणि तेव्हाच तू व्हिडिओ बनवतेस. त्याच्यावरून आमचं असंच हसणं चाललेलं होतं. तर तुम्ही इथे बघू शकता आपलं पीठ किती छान भिजलेलं होतं ना, तर चकल्या किती छान पडत होत्या, त्याला छान काटे पण येत होते आणि पीठ पण असं तुटत नव्हतं ना असं चकली पाडताना. तर मी असं आत्यांना पटपट चकल्या पाडून देत होते आणि आत्या तिकडं भाजत होत्या, म्हणजे पटपट कामं होतात ना. तर मग दोघींचं करायचं चालू होतं. तरी तुम्ही बघू शकता इथं ना माझ्या पूर्ण अशा पेपरवरती चकल्या पाडून झालेल्या होत्या आणि आता ना त्यातल्या एक एक करून अशा कढईमध्ये आत्या सोडणार होत्या. तुम्ही इथे बघू शकता आत्या एक एक कढईमध्ये सोडत होत्या, पण ना असं चकली हातात धरून उचलले ना तरी पण तुटत नव्हती. असं आपलं पीठ छान झालेलं होतं ना. काय शिद्या आल्या शिद्या शिद्या ने तिला तरी त्या आपल्या चकल्या छान अशा भाजून झालेल्या आहेत, म्हणजे तेलाचे बुडबुड्याचे कमी झाले ना तर चकली छान तळलेली जाते. तर तुम्ही इथे बघू शकता चकली किती छान खमंग खुसखुशीत झालेली आहे ना. याचाच क्रिस्प तर तुम्ही आवाजावरूनच बघू शकता. हे बघा. तर इथे ना सगळ्या चकल्या बनवून तयार झालेल्या होत्या. तर कसा वाटला आपला आजचा छोटासा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.